शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण पीसीमध्ये जसा ऑइल पेंट इफेक्ट मारता फोटोला, तो इफेक्ट आपण आज मोबाईलमध्ये मारणार आहे, ते पण एक लाईटरूम ॲपमध्ये। तर या लाईटरूम ॲपची डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही ॲप प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही लाईटरूम ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर सर, चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलची गॅलरी ओपन करून घ्यायची। त्यानंतर कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा, लाईटरूम इन्स्टॉल झाल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचा फोटो, आणि इथे ॲड टू LR लिहिलेलं असेल लाईटरूम, तरी इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर वर नोटिफिकेशन म्हणजे आपला फोटो लाईटरूममध्ये इम्पोर्ट करायला सुरू झाला। त्यानंतर लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ऑल फोटोजवरती क्लिक करायचं। त्यानंतर काय अशा प्रकारे आपला फोटो आहे तो इथे ॲड होतो। इथे ऑलरेडी ॲड केला आहे, मी ॲड डिलीट करतो, परत एकदा ॲड करतो, कारण की मी फोटोला इफेक्ट ऑलरेडी लावलेला होता। परत फोटो ॲड करून तिथे शेअरवरती क्लिक करून ॲड टू लाईटरूम करतो। त्यानंतर परत लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करतो। त्यानंतर काय अशा प्रकारे आपला फोटो ॲड झालेला आहे मित्रांनो। तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर एक्सपोजरला 20 पर्यंत वाढवायचं, कॉन्ट्रास्ट संपूर्ण वाढवून टाकायचा, हायलाईट पण 50 पर्यंत वाढवायचे, शॅडोला इन्क्रीज करायचं, व्हाईटला मायनस करून टाकायचं, पुढं 90 पर्यंत तरी ठेवलं तरी चालेल, ब्लॅकला 100 पर्यंत ठेवायचं। त्यानंतर कलरवरती यायचं आहे। जर तुमचा स्किनचा कलर जर खूप असा गडद भगवा किंवा लाल होत असेल तर इथून सॅच्युरेशन तुम्ही कमी करू शकता काय अशा प्रकारे। त्यानंतर डनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे इफेक्ट लिहिलं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं। नंतर टेक्स्चर पूर्ण 100 पर्यंत वाढवून घ्यायचं। त्यानंतर क्लॅरिटी तुम्ही 10 पर्यंत वाढवू शकता। त्यानंतर इथे डिटेल्सवरती क्लिक करायचं, शार्पनिंग 21 पर्यंत ठेवायची, आणि नॉईज रिडक्शन 70 किंवा 80 पर्यंत जरी ठेवली तरी काही हरकत नाही। त्यानंतर कलर नॉईज रिडक्शन वाढवून घ्यायचे। परत इथे लाईटमध्ये यायचं आणि थोडीशी ॲडजस्टमेंट करायची, हायलाईट वाढवून घ्यायची जर कमी पडत असला तर। काय अशा प्रकारे मित्रांनो व्हाईट एक्सपोजर वाढवून घ्यायचा आहे, व्हाईटला कमी करायचा। काय अशा प्रकारे आपला हा इफेक्ट तयार झालेला आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही किती खतरनाक इफेक्ट बसलेला आहे फोटो। मित्रांनो, तुम्हाला जर या लाईटरूम चालवता येत नसेल तर मी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे, तो फोटो तुम्ही फक्त लाईटरूममध्ये इम्पोर्ट जरी केला, 1 मिनिट मी तुम्हाला करून दाखवतो कसं इम्पोर्ट करायचं। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक फोटोची लिंक दिलेली आहे, तो फोटो तुम्ही तिथून ओपन करायचा। त्यानंतर शेअरवरती क्लिक करायचं, ॲड टू लाईटरूम करून टाका सिम्पली। त्यानंतर परत लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करायचं, अगोदरचा त्या फोटो शेअरवरती क्लिक करायचा, ॲड टू लाईटरूम करायचं। त्यानंतर काही अशा प्रकारे फोटो ॲड झालेला आहे, तर फोटोवरती क्लिक करायचं। त्या फोटोला ऑलरेडी मी इफेक्ट लावलेला आहे ऑइल पेंट, तर इथे फक्त 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी सेटिंग करून घ्यायचं आहे, आणि राईटवरती क्लिक करायचं, आणि आपल्याला ज्या फोटोला ऑइल पेंट इफेक्ट लावायचा आहे तो फोटो फक्त ओपन करायचा। इथे 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेटिंगवरती क्लिक केलं तर डायरेक्ट तुमचा इफेक्ट बसून जाईल। आता इथे फोटो येत नाही येईल, इथे पेस्ट इफेक्ट सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटोला ऑटोमॅटिकली इफेक्ट लागून जाईल, आणि शेअरवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट ॲजवरती क्लिक करून इथे JPG सिलेक्ट करून राईटवरती क्लिक करायचं। त्यानंतर हे डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होऊन जात असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। तर चला भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।